काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना केल्यानंतर राज्यभरामध्ये आज सकल हिंदू समाज जो आहे तो आंदोलन करताना पाहायला मिळतो। मी सोलापूरच्या जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आहे। या ठिकाणी हिंदू समाज जो आहे तो आंदोलन करताना पाहायला मिळतोय। भाजपचे नगरसेवक राजू पाटील आपल्या सोबत आहेत। दादा मला सांगा कशा पद्धतीची भूमिका आहे, तुम्ही आंदोलनावर उतरला? काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या ठिकाणी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी टिपू सुलतानची करतायत या अतिशय निंदनीय बाब आहे। मी प्रथमतः या ठिकाणी भारतीय सोलापूर शहराच्या वतीने या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आम्हाला एवढं सांगायचं आहे, ज्या लाखो हिंदूंना कत्ली केलेल्या आहेत, ज्या पद्धतीनं ह्यांची हरामखोरी वृत्ती असताना या टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांची करतायत, मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो, जर अशा पद्धतीचं तुम्ही वागणूक जर ह्या पद्धतीने जर अवमान करायचा प्रयत्न करत असाल, या सपकाळांना आम्ही या सोलापूर शहरामध्ये नाही महाराष्ट्रभरामध्ये कुठे फिरू देणार नाही असं मी या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। सुधीर बेरवाडे आपल्या सोबत आहेत। दादा मला सांगा काय भूमिका आहे, कशा पद्धतीचं आंदोलन असतं? जिहादी वृत्तीचे टिपू सुलतान, त्यांना सुलतान बी म्हणायचं नाही, अशा वृत्तीच्या लोकांचं हा हर्षवर्धन सपकाळ छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्षण केलं, कितीतरी स्त्रियांचं त्यांनी संरक्षण केलं, गोमातेचं संरक्षण केलं, पण टिपू सुलताननं कितीतरी हिंदू बायका नासवल्या, त्यांच्यावर बलात्कार केले। बरं ते लिहितंय कोण? त्यांचे अधिकारीच लिहितात, क्या टिपू सुलतानचे अधिकारी लिहितात की टिपू सुलतान हा कापिराला मारण्यासाठी तलवार केलेला आहे, त्या तलवारवर लिहिलेला आहे असा तो त्यांचा अधिकारी लिहितो। तरी सुद्धा हे काँग्रेस हे मुसलमानांचा लालून चालून करण्यासाठी टिपू सुलतानचं उदात्तीकरण करायला आहे। आता आम्ही हिंदू एक झालो, आम्ही आता कदापि सहन करणार नाही। टिपू सुलतानचे जेवढ्याचे नावं आहेत, जिथं जिथं बोर्ड आहेत, जिथं त्या शाळेला नावं आहेत, रस्त्याला नावं आहेत, ते आम्ही जरूर काढून पुसून काढणार आणि छत्रपती शिवाजी नाव तिथं देणार। नक्कीच या ठिकाणी आपण बघताय सकल हिंदू समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळतात। विशेषतः भाजपचे नगरसेवक देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। दादा मला सांगा, सगळे भाजपचे नगरसेवक असतील, सकल हिंदू समाज असेल, रस्त्यावरती उतरलेला आहे, काय नेमकी भूमिका? आज या ठिकाणी सकल हिंदू समाजातर्फे आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी जे वक्तव्य केलेलं आहे याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उभारलो आहे। तर या ठिकाणी सांगायचं एवढंच आहे की हजारो हिंदूंवर अन्याय करणाऱ्या टिपू सुलतानची बरोबरी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा जाहीर निषेध करतो व त्यांनी आज स्वतःची मिशा काढून ही हिंदू समाजाची माफी व लाखो जे शिवभक्त आहेत यांच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत त्यांची मिशा काढून त्यांनी माफी मागावी असं या ठिकाणी सगळं आंदोलन करण्यात येत आहे। नक्कीच काँग्रेसतर्फे प्रतिवाद केला जातो की कोरटकर असतील किंवा इतर जे लोक असतील भाजपचे, त्यांच्या विरोधात भाजप उतरत नाही, हिंदू समाज उतरत नाही, मात्र काँग्रेसच्या विरोधात उतरत, अशा पद्धतीने काँग्रेसकडे प्रतिवाद केला जात आहे। काय उत्तर असणार आहे सगळ्याला? काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानत नाही। काँग्रेस पक्ष हा टिपू सुलतानला आराध्य दैवत मानतंय। हिंदू राष्ट्र आहे, अखंड आमचे हिंदू जे हिंदुस्थान आहे तिथं आम्ही अद्याप टिपू सुलतानचं जे तुलना छत्रपती शिवाजी महाराज सोबत केले अद्याप आम्ही सहन करणार नाही। अख्ख्या हिंदुस्थानमध्ये जिथं जिथं टिपू सुलतानचं पोस्टर लागलं जाईल तिथं आम्ही सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून ते पोस्टर फाडून टाकू। त्यांचं जयंती आम्ही या महाराष्ट्रात या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये होऊ देणार नाही। इथं मालबार असू दे, कर्नाटकचं मैसूर असू दे, कित्येक लाखो हिंदूंना त्यांनी मारहाण करून आणि कित्येक महिलांवर अत्याचार केले, धर्मांतर केले, असा अत्याचार करणाऱ्याला आम्ही कधीही सहन करून घेणार नाही आणि त्यांचा मी जाहीर निषेध करतो। रवी गोने आहेत आपल्यासोबत। आता मला सांगा काय भूमिका आहे, तीव्र आंदोलन तुम्ही या ठिकाणी करताय? या हर्षवर्धन सपकाळ आज हर्षवर्धन नसून टिपू सपकाळ आहे। आज टिपू सपकाळ सोलापुरात जेव्हा कधी येईल त्या सपकाळचा आम्ही चौरंग केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। हर्षवर्धन सपकाळ जेव्हा कधी सोलापुरात येतील त्यावेळेस आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करू, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते सकल हिंदू समाजातर्फे केली जाते। सोलापूर जिल्हाधिकाऱ्याचं समर आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने केलं जात आहे। कॅमेरा पर्सन आफ्ताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।